आखाती देशामध्ये सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण या युद्धाचा फटका हा वसई विरारमधील काही विकास कामांना बसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत वसई विरार महापालिकेचे महापौर अजूजी पाटील आहेत. सर, काय सांगणार, कशा पद्धतीने विकास कामांवरती या युद्धाचा फटका बसला आहे? बघा, या युद्धाचा फटका नुसता विकास कामांना नाही तर सामान्य नागरिकांना देखील बसलेला आहे. रोजीरोटीचे काही धंदे आहेत ते बंद झालेले आहेत. भीतीपोटी बऱ्याच जणांनी साठेबाजी केलेली आहे, म्हणजे भीतीपोटी. मग ते गॅसचं असेल, इंधनाचं असेल, डिझेल पेट्रोलचं असेल, रॉकेलचं असेल, आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा तुटवडा जाणवू लागलेल्या, रांगा लागू लागलेल्या आहेत. आणि त्याच्यातनं काही कमर्शियल सिलेंडर न मिळाल्यामुळे छोटे मोठे जे रोजगार होते ते देखील बंद झालेले आहेत. इंडस्ट्रीयल गोष्टीसाठी लागणारा गॅस तो बंद झाल्यामुळे तिकडे देखील अडचणी निर्माण झालेल्या आहेत. डांबर महाग झाल्यामुळे आणि तो मिळण्यास अडचणी आल्यामुळे तिकडे त्या विकास कामांना देखील तोच प्रॉब्लेम झाला. तसंच या युद्धामुळे बाहेरून येणारे जे माल असतील किंवा त्याच्यावर अवलंबून असलेले माल आहेत ते न आल्यामुळे जे बांधकाम व्यवसाय असेल किंवा अन्य व्यवसाय सगळ्याच ठिकाणी कुठेतरी शिथिलता आलेली आहे, अडचणी आलेल्या आहेत. आणि भीतीपोटी काही जे साठा करून ठेवलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तूट निर्माण झालेली आहे. आणि निश्चित त्याचा त्रास सामान्य जनतेला व्हायला लागलेला आहे. महापालिका प्रशासनाला देखील व्हायला लागलेल्या आहेत. चांगल्या कामांना कुठेतरी खीळ बसायला लागलेली आहेत का जी कामं पावसाळ्याच्या आधी जर झाली नाही तर या पावसाळ्यामध्ये तसंच राहील आणि पावसानंतरच ती करायला लागेल अशी देखील सिच्युएशन आहे. त्यामुळे अशा या सिच्युएशनमध्ये आपला भारत देशच अडकलेला आहे. वसई विरार महापालिकेच्या बाबतीत बोललात तर आम्ही त्यासंबंधी बैठका अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रशासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी मिळून प्रयत्न करीत आहोत. सर, पावसाळ्यापूर्वी जर बघितलं तर आपण रस्त्यांची दुरुस्ती करतो, अनेक झाडांची छाटणी होते, त्याचबरोबर विद्युत पुरवठा किंवा ट्रान्सफॉर्मर जे असतात त्यांना सुरक्षा दिली जाते. याकडे आपण कशा पद्धतीने कार्यरत असणार आहे? बघा, आता बॉडी आल्यानंतर वसई विरार महापालिकेने एक पहिला केलं का आता पावसाळा तोंडावर आलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यासाठी इमिजिएट जी कामं करायला पाहिजेत ती सगळीची सगळी काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते काढलेली आहेत. झाडाची छाटणी असेल, विद्युत तारा असतील त्या लोंबकळतात त्या टाईट करणं असेल, ट्रान्सफॉर्मर आहेत ते सुस्थितीत कसे येतील किंवा त्यांना प्रोटेक्शन कसं देता येईल, DP बॉक्स आहेत ते कसे वरती घेता येईल, काही ठिकाणी अंडरग्राऊंड लाईन कशा टाकता येतील, नाल्यातला कचरा वाहून जातो पावसाळ्यामध्ये वाहून येणारा तर तो कुठे अडकवता येईल, त्यासाठी कुठे जाळ्या बसवता येतील, गटाराची चेंबर जी आहेत ती कशी पावसाळ्याच्या आधी साफ करून गटारं साफ करून घेता येतील, गटारावरची चेंबरची जी झाकणं आहेत ती तुटाला फुटाला आली असतील आणि त्याच्यातनं अपघात होऊ शकत असेल तर ते देखील कशी मजबूतीकरण करता येईल, नवीन टाकता येईल. तर अशा अनेक गोष्टीबरोबर पॅचवर्क आहेत पावसाळ्याच्या आधी करणं गरजेचं आहे. या युद्धामुळे डांबर न आल्यामुळे त्याच्यावर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. काही ठिकाणी रोड हे खाली आहेत, लो लाईनला आहेत, तर ते रोडची उंची वाढवणं हे गरजेचं आहे. तशा अनेक ज्या पावसाळ्यापूर्व गोष्टी करायला पाहिजेत हा करण्याचा आमचा प्रयत्न जोरात चालू आहे. प्रशासनाबरोबर आमचं त्यासाठी सुसंवाद चालू आहे. कॉन्ट्रॅक्टरबरोबर जे आहे सुसंवाद चालू आहे आणि त्याच्यातनं आम्ही मार्ग करतो का कसंही करून या परिस्थितीला, युद्धाच्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. प्रशासन असेल, कॉन्ट्रॅक्टर असतील, लोकप्रतिनिधी सगळ्यांना विश्वासात, नागरिकांना विश्वासात घेऊन हा करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. सर, निश्चितच आपण जर बघितलं असाल तर जे हातमजूर आहेत, जे हातावर ज्याचं पोट आहे त्यांचं कुठंतरी जीवन आता हतबल झालेलं आहे. ते आपल्या गावचा प्रवास देखील परतीने करत आहेत. परंतु आता शहराची बिकट परिस्थिती, याकडे आपण एक प्रथम नागरिक म्हणून कशा पद्धतीने नागरिकांना दिलासा द्याल? बघा, म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की काही अडचणींमुळे, रोजगार बंद झाल्यामुळे जे मजूर आहेत ते बिचारे कामानिमित्त आपलं गाव सोडून शहराकडे आलेले आहेत. आणि आता या परिस्थितीमध्ये काम नसल्याकारणाने किंवा काही उद्योगधंदे छोटे मोठे बंद झाल्यामुळे त्यांना आपल्या गावाकडे परत जायला लागते. एक तर त्यांची काहींची मुलं बाळं इकडे शिकतात, म्हणजे त्या शिक्षणामध्ये पण अडचण होती. गावाकडे जायचं कारण इकडे शेवटी त्यांना गॅस मिळाला पाहिजे, त्यांना रॉकेल मिळाला पाहिजे, त्यांना कामासाठी लागणाऱ्या रोजगार मिळाला पाहिजे. जे नाक्यावर काम करतात आणि नाक्यावर काम करतात त्यांना डेली वेजेसवर असतात. तर अशा सगळ्या अडचणीमध्ये ते देखील अडकलेले आहेत. तर हे युद्ध जर लांबलं तर त्याच्यावर काय आपत्कालीन गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी केंद्रामध्ये एक बैठक नुकतीच झालेली आहे. महापालिकेचे जे आमचे अतिरिक्त आयुक्त त्या मीटिंगला देखील जाऊन आलेले आहेत. का अशीच परिस्थिती जर राहिली तर आपल्याला काय काय गोष्टीला सामना करायला लागेल त्याची पूर्वतयारी देखील प्रशासन करीत आहे.
नागरिक यामध्ये पॅनिक झालेले आहेत, नागरिकांना काय आव्हान असेल आपलं? नागरिकांना मी एकच आवाहन करेल का तुम्ही पॅनिक होऊ नका आणि कुठचाही साठा करण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते योग्य होतील अशी अपेक्षा आहे. महापालिका देखील महापालिकेकडनं जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करीत आहे. निश्चित हे होते महापौर वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अजूजी पाटील, की नागरिकांनी कुठेही पॅनिक न होता या युद्धाचा सामना करण्यासाठी तत्पर राहावं असं आव्हान देखील यावेळेस महापौरांनी केलेलं आहे. संदीप गायकवाड, EPS मराठी, विरार.